तुम्ही बसा. बटे नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला हलवला पाहिजे. शिवाजी महाराज की सर्वांकडे त्या सावलीचा आसरा घेऊन आपण स्थानकांना झालं तरी चालेल. आपण कष्टकरी शेतकरी कामगाराची लेकरं आहोत. उन्हाची आपल्याला चांगला दिवस आहे. आज माननीय साहेबांनी हर्षवर्धन साहेबांनी लोकसभेचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, शिवस्वराज्य बहुजन पक्ष हा पक्ष काढण्याची का गरज पडली साहेबांना? त्यांना तर आमदारकी होती, ते सेनेचे आमदार होते आणि ते केव्हाही हा पक्ष म्हणून सुद्धा निवडून येऊ शकतात. परंतु हा पक्ष काढण्याची त्यांना का गरज पडली हे मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढण्याच्या अगोदर आमदार साहेब 10 वर्षापासून कन्नडचे आमदार होते. त्याच्या अगोदर पण ते जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांचे वडील पण आमदार होते, त्यांची आई पण आमदार होती. त्यांचं घराणं सर्व हे लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी अर्पण केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये हा जातीयवादाचं जे विष बोलण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये 18 पगड जातीला सोबत घेऊन कोणीही काम करू देत नाही याची जाणीव साहेबांना जेव्हा झाली तेव्हा साहेबांनी कमीत कमी 6 महिन्यापासून सर्व समाजाचे सर्व घटकाचे, चाहे तो मराठा असो, धोबी असो, कोळी असो, माळी असो, ब्राह्मण असो, चमार असो, सगळ्यांच्या संघटनाचे पदाधिकारी बनवून 6 महिने विचार विनिमय करून शेवटीला 18 पगड जातीला सोबत घेऊन हा शिवस्वराज्य बहुजन पक्ष साहेबांनी सर्वांच्या संमतीने काढलेला आहे. या बेरोजगारीचं मुख्य कारण आहे की आपल्याकडच्या शिक्षित युवकांना सुद्धा योग्य प्रकारचं कौशल्य नाही आहे आणि हे योग्य प्रकारचं कौशल्य पंतप्रधान विकास योजनेच्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यामध्ये आणता येऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. परंतु हे सर्व इम्प्लिमेंट जर का आपण केले तर आणि तरच या ठिकाणी विकास करू शकतो. एकदम दादा हा शब्द तुम्ही सगळेजण वापरताय म्हणून वापरला, पण खऱ्या अर्थाने 2019 चे इलेक्शन पूर्ण झाल्यानंतर 2024च्या आत परत ज्यावेळेस झालं उभे राहतील या ठिकाणी दुसऱ्यांदा खासदारकीसाठी, तर त्यावेळेस तुम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने म्हणाल की हाच विकास पुरुष आहे. दादापेक्षाही महत्वाचा शब्द म्हणजे हा विकास पुरुष आणि तोच विकास पुरुष आपल्याला अपेक्षित आहे. धन्यवाद मंडळी. त्यांना समजत नाहीये काय करावं. माझ्यावर अनेक प्रसंग त्यांनी आणले, तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही. बरेच प्रसंग असे आणले, घरगुती प्रसंग आणले. अरे कसंही करा हर्षवर्धनला चूप बसवा. का चूप बसवा? कारण तो आपला बाप आहे. कारण तो जर सुटला तर तो ताब्यात येणार नाही. आपण काँग्रेसचे तिकीट मॅनेज करू शकतो, एमआयएमला उभं करू
येणाऱ्या काळामध्ये या 15व्या शतकातल्या या खासदारांचा निश्चितच डामाडोल झाल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त एका गोष्टीची गरज आहे, फक्त एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आपल्यात असलेली सहिष्णुता. मगाशी क्रांती चौकामध्ये आपण ज्या वेळेला गेलो त्यावेळेला शिवसेनेच्या एका भगिनी त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि आपली पब्लिक आल्याच्या नंतर त्या मुद्दामून पुढे आल्या आणि त्यांनी ती पब्लिक त्या ठिकाणी अंगावर येते अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. कशासाठी रडीचे डाव खेळता तुम्ही, मी म्हणतो कशासाठी रडीचे डाव खेळता? हे रडीचे डाव कोण खेळतं ज्याला असं माहित असतं की आपली वाजली आहे शिट्टी, माहित असतं की आपली शिट्टी वाजली, आपल्याला कोणी मदत करणार नाही, हे असे रडीचे डाव पुढे करतात. पण आपल्याला मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या लोकांना सांगू इच्छितो, सगळे नाही म्हणू शकत मी, कारण त्याच्यातले 75% तर माझ्या बरोबर आहे. जे काही 25% तिकडे उरलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींचं नाव तुम्ही वापरू नका, कारण तुम्ही त्या लायकीचे नाही आहात. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना छळलंय गेल्या 4.5 वर्षात हे लोक विसरलेले नाहीये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये पुन्हा त्यांचं नाव घेऊ आणि मग पुन्हा आमची पोळी भाजून घेऊ, लोकांच्या कानात पिढ्या नाहीये. औरंगाबाद शहरामध्ये इतक्या सुंदर योजना नरेंद्र मोदींनी आणल्या. औरंगाबाद शहरातच काय, अख्ख्या जिल्ह्यामध्ये, अख्ख्या त्या ठिकाणी देशामध्ये आणल्या. आत्ताच 2 जण बोलले मुद्रा लोनच्या संदर्भामध्ये, एक जण बोलला कौशल्य विकास योजनेच्या संदर्भामध्ये. अरे किती जबरदस्त स्कीम्स नरेंद्र मोदींनी आणल्या. काय दिवे लावले यांनी? खासदाराचं काम आहे की त्या ठिकाणी भूमिका घेणं की नरेंद्र मोदींनी ही स्कीम आणलेली आहे मुद्रा लोनची. मी प्रत्येक या जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला मी मुद्रा लोन मिळवून देईन आणि जी बँक या तरुणाला मुद्रा लोन देणार नाही तिची कंप्लेंट मी RBI कडे खासदार म्हणून करेन. अशा पद्धतीची भूमिका खासदारांनी घ्यायला पाहिजे होती. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना इज्जतीची वागणूक देत नाही, त्यावेळेला खासदारांनी उठून उभं राहून म्हटलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला आदेश दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळालं नाही असं मी होऊ देणार नाही. जी बँक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही तिची कंप्लेंट मी निर्देश लेवलला करेन असा म्हणणारा खासदार पाहिजे होता. नरेंद्र मोदी तुम्ही करता, पण नरेंद्र मोदी तुम्ही केलं त्याचं अनुपालन कुठे करता? त्यांनी ज्या सुंदर स्कीम्स बनवल्या, मला लोक म्हणतात, काही लोक म्हणतात तुम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे, आता मुस्लिम समाज तुमच्यावर नाराज होईल. का होईल मुस्लिम समाज नाराज? त्यांनी 10% सवर्णांना जे आरक्षण दिले त्याच्यामध्ये मुस्लिम समाज पण आहे, त्याच्यामध्ये दलित समाज पण आहे. आर्थिक निकषावर आरक्षण दिलेलं आहे त्या माणसाने, आर्थिक निकषावर. जोही गरीब असेल, मग तो ख्रिश्चन असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, जोही गरीब असेल त्याला त्यांनी आरक्षण दिले. चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे, वाईट काय आहे? मला त्या ठिकाणी राजकारणामध्ये तशा पद्धतीने काही मला काही देणं घेणं नाही. पण निश्चितच इतक्या चांगल्या सरकारचं इतक्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी योजनांची अंमलबजावणी होऊ शकली असती ज्या पद्धतीने आज औरंगाबादचं चित्र बदललं असतं. पण औरंगाबादची भयावह परिस्थिती होत चाललेली आहे. इतकी भयावह परिस्थिती होत चालली की त्याला सीमा नाहीये. आज प्यायला पाणी नाहीये. शेतामध्ये त्या ठिकाणी आपण जातो त्यावेळेला चित्र विचित्र दिसतं. कुठेही जलसंधारणाची कामं नाहीये, कुठं कसलाच विषय शिल्लक राहिलेला नाहीये. आणि आता हे सगळं पाप पोटात घालायचं आणि परत करायचं की भगवा पाहिजे का हिरवा, तर आमच्या कानात काही बिड्या नाहीये, सगळं काही दिसत.